कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन आपण करीत आहोत। धर्माची संस्थापना करण्याकरिता, दुष्टांचा नाश करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता देव अवताराला येतात। आल्यानंतर गोकुळामध्ये करत असलेल्या ज्या बाललीला आहेत त्या लीलांचं चिंतन आपण करत आहोत। भगवंतांनी ज्या लीला केलेल्या आहेत त्या भक्ती वृद्धीकरिता केलेल्या लीला आहेत। भक्तिभाव वाढावा, प्रेम वाढावं, सात्विकता वाढावी याच्याकरता भगवान या लीला करतात। हे करताना भगवंतांनी स्वतःला बांधून घेतलं, भगवान स्वतः मुक्त झाले। उखळबंधनाच्या क्रियेतून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोघांचा उद्धार भगवंतांनी केला। माती खाण्याचं निमित्त केलं, पण त्याच्या पाठीमागं आईला विश्वरूप दर्शन दाखवायचं होतं, हा त्या पाठीमागटला एक विलक्षण अशा पद्धतीची लीला भगवंतांनी गोकुळामध्ये करून दाखविली। ज्या आईला विश्वरूप दर्शन दाखवलं तिच्या ठिकाणची ती विश्वरूप दर्शनाची दृष्टी बाजूला काढली आणि पुन्हा वात्सल्य प्रेम तिच्या ठिकाणी निर्माण करून पुन्हा हा बाळकृष्णच आहे, हे विश्वरूप दर्शन वगैरे झालं होतं, हे काही आता जाणवत नाही, अशा पद्धतीने यशोदेकडून वात्सल्य प्रेम भगवान परमात्मा गोकुळामध्ये भोगायला लागले। भगवान बाहेर पडतात, काही खोड्या करायला लागले। त्या खोड्यांच्या तक्रारी गोपाळाच्या संबंधाने काही येऊ लागल्या। भगवंतांनी त्या गोपाळांनाच आता आपलंसं करायचं ठरवलं। मित्र करण्याच्या दृष्टीने भगवंतांनी गोपाळाला मित्र करायचं ठरवलं। आणि मग मित्रत्व म्हणजे नेमकं काय असतं याचा विचार आपण काल केला। सख्य भक्ती काय असते याचा विचार आपण काल केला। काय आहे हे मित्रत्व? मित्रत्वाची काही लक्षणं सांगता येतील का? पापापासून परावृत्त करणारा, चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करणारा, गुह्य गोष्ट ही गुह्यच म्हणून ठेवणारा, सद्गुणांचं प्रकटीकरण करणारा, संकट आली तरी आपल्याला कधीही एकटं न सोडणारा आणि काय मागेल ते देणारा जो असतो त्याला मित्र असं म्हटलं जातं। अशी काल लक्षणं आपण काल पाहिली। भगवंताचे हे जे मित्र आहेत त्या मित्राचा विचार करत असताना काही सुहृद मित्र आहेत, काही सखा आहेत, काही प्रिय सखा आहेत आणि काही प्रिय नर्म सखा आहेत। याच्यामध्ये सुहृद कोणाला म्हणायचं, सखा कोणाला म्हणायचं, प्रिय सखा कोणाला म्हणायचं आणि प्रिय नर्म सखा कोणाला म्हणायचं हे थोडं काल आपण पाहून आलो। आपल्यापेक्षा वयाने मोठे पण भगवंताच्या बरोबर सर्व कार्यामध्ये बरोबर असणारे जे आहेत त्याला सुहृद असं म्हटलं जातं। भगवंतापेक्षा वयाने लहान पण भगवंताच्या सेवेत कायम असणारे जे आहेत त्याला सखा म्हटलं जातं। भगवंताच्या वयाच्या बरोबर पण भगवंताच्या बरोबर वेगवेगळ्या क्रिया करणारे, लीला करणारे आहेत त्याला प्रिय सखा असं म्हटलं जातं। आणि भगवंतांनी केलेल्या रहस्यमय अशा पद्धतीच्या काही घटना, त्या रहस्यमय घटनेमध्ये सुद्धा भगवंताच्या बरोबर जे मित्र होते त्याला प्रिय नर्म सखा असं म्हटलं जातं। काल आपण असा विचार करून आलो। भगवान या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांच्या सगळ्या तब्येती अशक्त आहेत हे पाहिलं। दही दूध सगळं मथुरेला जातं, कोणी देत नाही कृष्णा। दही दूध अडवायचं पहिलं काम केलं, अडवायचं। अडवायचं कसं आहे ते पहिल्यांदा भगवंतांनी सुरू केलं आणि मग भगवंतांनी मथुरेला जाणारं दूध अडवण्याकरिता म्हणून भगवान असे रांगेमध्ये सगळ्यांना घेऊन उभं राहू लागले। दूध जाऊ द्यायचं नाही मथुरेला, तरी पण आम्हाला खायला दिलं जात नाही ना,
दूध जाऊ द्यायचं नाही मान्य आहे, पण खायला मिळत नाही ना, काय करायचं? भगवान म्हणतात काही हरकत नाही, आपण चोरी करायची, दह्या दुधाची लोण्याची चोरी करायची. भगवंतांनी ह्या चोरी करण्याकरता भगवान प्रवृत्त होतात. याच्या पाठीमागं काही तात्विक अर्थ भागवताच्या संबंधाने सांगितले जातात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर यांनी एक कृष्ण लीलामृत नावाचे काही अध्याय लिहिलेत म्हणा, किंवा त्यांच्या एका ग्रंथाची प्रस्तावना लिहिताना त्याच्यामध्ये कृष्ण लीलामृत त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की भगवान चोरी करण्याकरता प्रवृत्त होतात, याच्या पाठीमागं 4 कारणांचा विचार त्यांनी केलाय. भगवंताच्या चोरी करण्याच्या पाठीमागं काय आहेत, 4 भूमिका सांगितल्या. भगवान चोरी करतात याच्या पाठीमागं एक भूमिका राजकारणाची सांगितली, दुसरी भूमिका धर्मकारणाची सांगितली, तिसरी भूमिका भक्ती कारणाची सांगितली आणि चौथी भूमिका अध्यात्म कारणाची सांगितली. ऐका, चोरी नावाची क्रिया आहे, चोरी नावाची लीला आहे, तिथं असलेलं आपण हिसकावून घेणं, त्याच्या परवानगीशिवाय घेणं, याला चोरी म्हणतात. भगवंतांनी ही चोरी केली, तीही दह्यादुधाची चोरी करण्याकरता देव प्रवृत्त होतात. याच्या पाठीमागं 4 गोष्टी आहेत असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. भगवान याच्यातून एक राजकारण साधतात, भगवान याच्यातून एक धर्मकारण साधतात, भगवान याच्यातून एक भक्ती कारण साधतात आणि भगवान याच्यातून एक अध्यात्म कारण साधतात. ऐका, काय आहे याच्या पाठीमागच्या भूमिका? दुसरीकडे चाललेलं दूध अडवायचं आहे, त्यात मथुरेत चाललेलं दूध अडवायचं आहे, याच्या पाठीमागं भगवंताचं एक राजकारण आहे. भगवान म्हणतात खरं तर या कंसाला घाबरून हे सगळे गोकुळवासीय आपल्याकडं असलेलं दही दूध मथुरेला पाठवतात, आपल्या मुलांना खायला देत नाहीत. म्हणजे आपल्या मुलांना न खायला दिल्यामुळे ही मुलं किंवा गोकुळवासीय अशा पद्धतीचे कृश झालेले आहेत. आणि या गोकुळवासियाचे खरे शत्रू जर कोण असेल तर तो मथुरावासी आहे. गोकुळवासियांचा खरा सत्शत्रू मथुरावासी असलेला कंस आहे. आणि त्या कंसाच्या जवळ असलेली सगळी जी काही त्याची सेना आहे, ही सेना मात्र गोकुळातलं दूध दही खाऊन धुष्टपुष्ट झालेली आहे. भगवान विचार करतात, यांचं जर आपल्याला, या सेनेचं मनोधैर्य आपल्याला जर खचवायचं असेल, यांच्या ठिकाणची शक्ती जर क्षीण करायची असेल, तर गोकुळातून जाणारं दही दूध अगोदर अडवलं पाहिजे. त्यांना दही दूध नाही मिळालं की त्यांच्या ठिकाणची धष्टपुष्टता निघून जाईल. याच्या पाठीमागटले एक राजकारण भगवान परमात्मा साधतात. म्हणून भगवंतांनी चोरी करायची ठरवली. हा एक अर्थ सांगितला जातो. नाही आवडला दुसरा अर्थ डोळ्यासमोर घ्या. भगवान म्हणतात याच्यातून मला एक धर्मकारण साधायचं आहे. काय धर्मकारण आहे? धर्मकारण असं सांगितलं जातं, धर्म काय आहे हे कळण्याच्या अगोदर अधर्म काय कशाला म्हणतात हे कळवून घ्या. आपल्या घरातलं दही दूध आपल्या लेकराला खाऊ न घालणं याच्यासारखा अधर्म दुसरा कोणता नाही. आपल्या घरातलं दही दूध आपल्या घरातल्या लेकरांना द्यायचं नाही, त्यांना खाऊ द्यायचं नाही, त्यांना कृश करण्याकरता ती कृश झाली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. असं जर माता पित्याकडून होत असेल तर तो एक अधर्म आहे. आणि मग या अधर्माला घालवायचं असेल तर एका धर्माची गरज आहे. आणि धर्म साधायचा असेल तर ते दही दूध या मुलांना खायला मिळालं पाहिजे. हे धर्म कारण साधण्याकरता भगवान परमात्मा चोरी करतात आणि ते दही दूध या गोपाळांना खायला देतात. हा दुसरा अर्थ सांगितला. पहिला सांगितला राजकारणाचा, दुसरा सांगितला धर्मकारणाचा, तिसरा अर्थ असा सांगितला, भगवान चोरी करतात, गोपाळांच्या घरी जातात, गवळणींच्या घरी जातात. गवळणींच्या घरी चोरी करायला जातात, याच्यामध्ये गवळणींचाही भाव तोच आहे. गवळणी असं म्हणतात की या कृष्णाला बघायचं आहे ना, अरे कृष्ण आमच्यातलं दही दूध चोरून घे, पण कमीत कमी त्या निमित्ताने तरी घरात ये, म्हणजे तुला बघायला मिळेल, तुला पाहायला मिळेल आम्हाला. गोपिकांच्या अंतःकरणातली ही भक्ती ओळखली भगवंतानी, गोपिकांच्या अंतःकरणातलं हे प्रेम पाहिलं. आणि मग भगवान विचार करतात की या गोपिकांच्या अंतःकरणातलं हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम
किंवा गोपिकांच्या अंतःकरणातली ही जी इच्छा आहे ना, ही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांच्या घरी चोरी केली पाहिजे. चोरी करण्याच्या निमित्ताने मी गेलो, त्यांना मी पाहायला मिळालो, त्यांच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण झाली, मला पाहण्याने त्या तृप्त अशा पद्धतीच्या झाल्या आणि मग मला जे काही साधायचं आहे ते साधलं, गोपाळांना ते दही दूध दिलं. याच्याकरता भगवान चोरी करतात. तिसरं कारण मी धावती कारणं सांगतोय. मथुरावासियांची शक्ती कमी व्हावी आणि गोकुळवासियांची शक्ती वाढावी हे राजकारण साधण्याकरता भगवान परमात्मा चोरी करतात. गोकुळवासियांची शक्ती वाढली पाहिजे, गोकुळवासियांच्या ठिकाणी बल वाढलं पाहिजे, मथुरावासियांचं बल कमी झालं पाहिजे आणि यांचं बल वाढलं पाहिजे, तर मला ही चोरी केली पाहिजे. या चोरीमध्ये दोन गोष्टी घडणार आहेत. एक तर मथुरावासियांची ताकद कमी होणार आहे आणि गोकुळवासियांची ताकद वाढणार आहे. या राजकारणाकरता भगवान परमात्मा चोरी करतात. एक, आपल्या मुलांना आपण खाऊ घातलं पाहिजे, हे भारतीय संस्कृतीतला धर्म सांगितला जातो आणि ही एक मानवता धर्म सांगितला जातो आणि म्हणून हे धर्म जागृत राहावा याच्याकरता भगवान परमात्मा चोरी करतात. दोन, गोपिकांना अंतःकरणात इच्छा अशी आहे, चोरी करण्याच्या का निमित्ताने होईना पण भगवान आपल्या घरामध्ये यावा आणि आम्ही त्याला डोळे भरून पाहावं, म्हणून भगवान परमात्मा ती भक्ती सिद्ध होण्याकरिता चोरी करतात. तिन्ही कारणं लक्षात आली का पहा. आणि चौथं कारण सांगितलं जातं अध्यात्म कारण. या अध्यात्म कारणाचा विचार सांगताना भगवान म्हणतात, मी चोरी करायला निघालो म्हणजे मी चोरी करतो याचा अर्थ दह्यादुधाची चोरी करतो असं जरी तुम्हाला बहिरंगातून दिसत असलं तरी मी ती दह्यादुधाची चोरी करत नाही, चित्त चैतन्य चोरोनी नेले हो, चित्ताची चोरी करण्याकरता निघतोय. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. किती गोड बोलते ती गवळण. हरीने माझे हरिले चित्त, माझं चित्त आता माझ्याजवळ राहिलं नाही. कोणी या चित्ताचं हरण केलं? ती गवळण म्हणते हरीने माझे हरिले चित्त. भगवान म्हणतात, मी जरी दह्यादुधाची चोरी करतो असं जरी बहिरंगातून दिसत असलं तरी मी त्या घरामध्ये जातो म्हणजे दह्यादुधाची चोरी करत नाही, त्या गवळणीच्या आत असलेलं जे चित्त आहे त्या चित्ताची चोरी करण्याकरता मी जातो. आणि म्हणून ती गवळण म्हणते की माझ्या ठिकाणचं चित्त या हरीने हरून टाकलं, या चित्त माझं हिसकावून घेतलं, चित्त संपून टाकलं. हे चित्त हरणं म्हणजे काय, याचे आध्यात्मिक अर्थ काय आहेत हे पुढे बघता येईल आपल्याला. चित्तहरण होणं याचा अर्थ चित्त म्हणून न राहता चित्तचित रूपाला प्राप्त होणं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये. आणि चित्तचित रूपाला प्राप्त होणं याला चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूपा वघी सृष्टी असं म्हटलं जातं. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असा एक विचार मांडलेला आहे. मी आपल्याला मागेही बोललोय. चित्त या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर हा शब्द कसा तयार होतो सांगा मला. चित्त हा शब्द जर लिहायचा झाला तर च ला पहिली वेलांटी आणि त ला त जोडलं की शब्द काय तयार होतो, चित्त. त ला त जोडणं, हे जे त ला त जोडणं आहे ना, याच्याकरता योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगतात, वस्तुता बघायला गेलं तर हे जे त ला त जोडलं जातं चित्त, याच्यामध्ये जे आणखीन एक त च्या पुढे एक त जोडला जातो. वसिष्ठ ऋषी सांगतात, हे रामा खरं सांगू का, हा जो जादा त सांगितलेला आहे ना तो जादा त म्हणजे आरोपित अशा पद्धतीचा आहे, अध्यासिक अशा पद्धतीचा आहे. नसताना जे लावलं जातं त्याला आरोप म्हटलं जातं, नसताना जे लावलं जातं त्याला अध्यास असं म्हटलं जातं. हा त जो सांगितला आहे ना तो आरोपित आहे, अध्यासित आहे. वस्तुता तो त नाहीच. मग त्या त मधला जर एक त निघून गेला तर खाली काय राहील, चित्त. खाली काय राहील, चित्त. या चित्त होण्याकरता या त ला एक त जोडावं लागतं, बरोबर आहे. आणि या तला त काढून टाकला तर खाली काय राहिलं शिल्लक, चित्त. आणि हे चित्त म्हणजे चैतन्य. हे चित्त या शब्दाचा अर्थ आहे मुळात चैतन्य. मूळ असलेलं ते चैतन्यच आहे, हे चित्त शक्तीच आहे. फक्त काय झालं, या चित्त शक्तीच्या ठिकाणी तच्या ठिकाणी आणखीन एक त जोडला गेला, आरोपित केला गेला आणि मग चित्त ही संकल्पना तयार झाली. आणि मग हे चित्त म्हटलं की त्याच्या ठिकाणी रजोगुण तमोगुणाचं वास्तव्य आलं. म्हणून या ठिकाणचं चित्त चोरलं, याचा अर्थ राजस वृत्ती अवच्छिन्न असलेलं जे चित्त आहे या चित्ताची चोरी भगवंतानी केली. भगवान म्हणतात, या चित्तामध्ये सगळं होतंय ना,
या चित्ताने सगळा गोंधळ घातला ना. भगवान म्हणतात या चित्ताने खरं बघायला गेलं नसलेला प्रपंच आणला ना मनात. खरं बघायला गेलं प्रपंच नाहीच, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. जे नाही ते निर्माण होतं कुठं, त्याचं नाव चित्त. चित्ताचा स्वभाव असा आहे, नको ते निर्माण करतं त्याचं नाव चित्त आहे. नाही त्या गोष्टी आणतं मनामध्ये त्याचं नाव चित्त आहे. ज्या गोष्टीची वास्तवताच नाही त्या गोष्टीच्या पाठीमागं लागवायला लावतं त्याचं नाव चित्त आहे. असं असलेलं जे धावपळ करायला लावणारं चित्त आहे. भगवान म्हणतात खरं तर या गोपिकांना माझ्याबद्दलची आसक्ती आहे, प्रेम आहे, पण पुन्हा पुन्हा हे चित्त संसाराकडे ओढून घेऊन जातं ना. एक काम करतो, या चित्ताला चित्त म्हणून ठेवतच नाही, त्या चित्ताचंच हरण करतो. मग तर गोपिका माझ्यापासून जाणार नाहीत ना दूर. हरीने माझे हरिले चित्त. भगवान म्हणतात मी चोरतो म्हणजे चित्त चोरण्याकरता जातोय. 4 गोष्टी झाल्या. मथुरावासियांची शक्ती कमी व्हावी, गोकुळवासियांची शक्ती वाढावी, हे राजकारण साधण्याकरिता भगवान परमात्मा चोरी करतात. आपल्या गावातली मुलं ही दष्टपुष्ट झाली पाहिजे, आपल्या घरातली मुलं ही दष्टपुष्ट झाली पाहिजे, हे धर्मकारण साधण्याकरता भगवान परमात्मा चोरी करतात. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये कृष्णाला पाहण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून भगवान परमात्मा चोरी करतात. आणि गोपिकांच्या घरी जाऊन चोरी करतात. याचा अर्थ चित्ताची चोरी करायची आहे आणि ते चित्ताची चोरी करायची आहे याचा अर्थ हे अध्यात्म कारण साध्य करण्याकरता भगवान परमात्मा चोरी करतात. भगवंतांनी चोरी करायला सुरुवात केली. सगळे गोपाळ जमविले. ही जी चोरी सांगितली जाते ती 5 पद्धतीची सांगितली जाते. ऐका, थोडं वेदांताच्या भाषेत बोलतो आणि पुन्हा मूळ आपल्या कथेकडे येतो. 5 पद्धतीचं चौर्यत्व सांगितलं. पाप हरणत्व अवच्छेदकाने भगवान चोर आहे. चोर हा शब्द वापरायचा आहे मला, परंतु मी धाडस करून वापरतो किंवा याला थोडं चौर्यत्व आहे असं म्हणा. पाप हरणत्व अवच्छेदकाने भगवंताच्या ठिकाणी चौर्यत्व आहे. 1. जन्म मरणाआधी हरणत्व अवच्छेदकाने भगवंताच्या ठिकाणी चौर्यत्व आहे. 2. गोपी प्रतियोगिक वस्त्र हरणत्व अवच्छेदकाने भगवंताच्या ठिकाणी चौरा आहे. 3. चित्त हरणत्व अवच्छेदकाने भगवंताच्या ठिकाणी चौर्यत्व आहे. 4. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला ज्या कथा ऐकायच्या आहेत, दही दुग्ध हरणत्व अवच्छेदकाने भगवंताच्या ठिकाणी चौर्यत्व आहे. 5. याचा अर्थ काय? भगवान चोरतो म्हणजे काय चोरतो? ऐका, भगवान चोरतात याचा अर्थ पहिली गोष्ट सांगितली, पापाचं हरण करतो म्हणून त्याच्या ठिकाणी चौर्यत्व आहे. मी आपल्याला एकनाथ महाराजांची एक ओवी सांगेन. सकळ पापा ते संहारी या लागे बोली जे नामी हरी, अशी एकनाथ महाराजांची एक ओवी आहे. पापाची चोरी करतो. 1. जन्ममरणाची चोरी करतो. 2. चित्ताची चोरी करतो. 3. वस्त्रांची चोरी करतो. 4. आणि दह्या दुधाची चोरी करतो. 5. अशा 5 चोऱ्या डोळ्यासमोर घ्या. पापाची चोरी करणारा तो भगवान, जन्ममरणाची चोरी करणारा तो भगवान, चित्ताची चोरी करणारा तो भगवान, वस्त्रांची चोरी करणारा तो भगवान आणि दही दुधाची चोरी करणारा तो भगवान. उलट्या दिशेने चरित्र ऐकत चला. दही दुधाची चोरी भगवंतांनी सुरू केली, नंतर वस्त्रांची चोरी भगवंतांनी सुरू केली, नंतर चित्ताची चोरी भगवंतांनी सुरू केली, नंतर पापाची चोरी भगवंतांनी सुरू केली. आणि एक वेळ अशी येते की भगवान परमात्मा गोपाळांची गोपिकांचं जन्म मरणच चोरून टाकतात. ही 5वी चोरी म्हणून भगवंताची सांगितली जाते. पहिल्या चौर्यत्वाचा विचार केला, दही दुधाची चोरी करणारा भगवान परमात्मा. भगवंतांनी चोरी करायचं ठरवलं. भगवान गावाच्या बाहेर आले, घराच्या बाहेर आले. पुन्हा ते सगळे गोपाळ जमा झाले. सगळ्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा बरं झालं भेट झाली. म्हटले काय झालं? काही नाही. म्हटले काल आपण काय केलं, ते दही दूध अडवलं, मथुरेला जाणारं दही दूध अडवलं. हो बरोबर आहे, पण दही दूध काल अडवलं तरी पण मिळालं नाही ना. अडवून काय उपयोग आहे? अडवलेलं मिळालं पाहिजे की. उगीच श्रम करण्यात काय अर्थ आहे? रोज जायचं आणि त्या शिवेवर उभा राहायचं, दही दूध अडवायचं, त्या गोपिकांनी आपल्याला काहीतरी बोलायचं, मग आपण पुन्हा खडे मारायचे, दगडं मारायचे, ते दही दूध सगळं खाली सांडायचं. हे सगळं करत बसण्यापेक्षा याच्यामध्ये काही तथ्य नाहीत. कृष्णा मिळालं पाहिजे ना, काहीतरी खायला मिळालं पाहिजे. हे बघ म्हटले तब्येती कशा झालेल्या आहेत, काय झालेल्या आहेत, कुठं मिळत नाही, काही नाही. म्हटले मिळालं पाहिजे. कसं घ्यायचं कळत नाही. कृष्णा काय करावं लागेल? भगवान म्हणतात चोरी करूया. पण चोरी करायची कशी करायची? मी सांगतो तसं करूया. म्हटले कळालं पाहिजे ना, कोणाच्या घरी दही दूध आहे हे कळालं पाहिजे, कुठं ठेवलंय हे कळालं पाहिजे, कसं चोरायचं हे कळालं पाहिजे, किती वाजता चोरायचं हेही कळालं पाहिजे. चोरी करताना वेळ बघितली पाहिजे. उगी आता सगळे जागे असताना निघाले चोरायला, जमतंय का?
कळायला पाहिजे ना म्हटले, किती वाजता चोरायला जायचं हे कृष्णा ठरलं पाहिजे, सगळं प्लॅनिंग असावं लागतं. चोरी करण्यात बरोबर चोरी करायची असं नसतंय, निघाले आपण घेतले नाही, सगळं ठरवावं लागतंय. कसं चोरायचं, काय करायचं ठरवलं पाहिजे, सगळं ठरवलं पाहिजे म्हटले. असं कसं काय होईल? किती वाजता जायचं कृष्णा, कोणाच्या घरी जायचं, बरं ज्याच्या घरी जायचंय त्याच्या ठिकाणी चोरण्यासारखं असलं पाहिजे ना, नाहीतर आपण एवढा धडपड करून तिथं जायचो आणि त्याच्याकडे जर दही दूध नसेलच तर आपलं विनाकारण आपला हेलपटा वाया जाईल ना म्हटले, सगळा हेलपटा होईल, तिथं फुकट जाईल म्हटले. कसं कळणार आपल्याला? भगवान म्हटले मी काढतो, तुम्ही काळजी करू नका म्हटले. थोडासा शोध घ्या, कोणाच्या घरामध्ये कुठं काय काय ठेवलं हे शोध घ्या, आणि त्याच्यातही एक काम करा म्हटले. काय? की कोणती गोपिका कशा पद्धतीने ठेवते त्याच्यावर चोरी कशी करायची हे ठरवायचं म्हटले. असं शोध घ्या म्हटले. मग आम्ही काय करू कृष्णा? तुम्ही जा, प्रत्येक घराघरामध्ये काहीतरी गोड बोलून त्या घरामध्ये जा, माहिती घ्या. माहिती घेतल्याशिवाय चोरी करायला जायचं नसतं म्हटले. कोणत्या घरामध्ये काय आहे हे शोधलं पाहिजे, कसं आहे बघितलं पाहिजे. हरकत नाही. निघाले सगळे गोपाळ, माहिती घेण्याकरता निघाले. दिवसभरामध्ये ते काय आहे, चोर करणारे जे चोर असतात का नाही, ते एकदम रात्री येतात आणि चोरतात असं होत नाही. ते दिवसा येत असतात, असं बघत असतात कुठून उडी टाकायची काय हे, असं म्हणतात बरं का, असं म्हणतात. ते बघत असतात कुठून उडी मारायची, कोणाच्या घरात काय आहे, कुठल्या कोपऱ्यात काय आहे. हे गोपाळ सगळे निघाले. आणि निघाल्यानंतर काय झालं, त्यांना एक घर सापडलं. ते घर इतकं गमतीचं सापडलं. नामदेव यांनी फार गोड वर्णन केलं बाळक्रीडेमध्ये. आता बघा भगवान कशी चोरी कोणत्या घरातली नेमकी करतो. त्या घरामध्ये त्या घराचा जो मुख्य मालक होता, त्या घराच्या मालकाने त्याच्या बायकोला सांगितलं, हे बघ मी एक नवस केलाय, आणि तो नवस फेडण्याकरता मला भरपूर अशा पद्धतीचं लोणी पाहिजे. तू एक काम कर, रोज जे निघणारं लोणी आहे का नाही, ते लोणी असं विकायला विकू नको, कोणाला खायला देऊ नको, ते साठवून ठेव. ते लोणी सगळं साठवून ठेव, बाहेर विकायचं नाही. या गोपाळाने आपल्या बायकोला सांगितलं, गवळणीला, बाहेर विकायचं नाही, लोणी विकायला जाऊ नको, आणि ते विकायला जाऊ नको पहिली गोष्ट, आणि दुसरं कोणाला खायलाही देऊ नको दुसरी गोष्ट. विकायला जेव्हा ही गवळण जात असे ना, तेव्हा विकून आल्यानंतर हिला हिशोब द्यावा लागायचा, किती लोणी विकलंय, किती दही विकलंय, हिला हिशोब द्यावा लागायचा. तो गवळी लगेच विचारायचा, किती लोणी विकलं, हां एवढ्याचे एवढे पैसे, हां देते पैसे, असं विचारायचा. आता मात्र म्हणतोय विकायला जाऊ नको, हे सगळं साठवून ठेव, 2-4 दिवस हे सगळं साठवून ठेव म्हटले. मला त्याची गरज आहे, मी एक नवस केला आणि त्याच्याकरता ते लोणी सगळं भगवंताच्या ठिकाणी मला समर्पित करायचं आहे. गावातलं जे मंदिर आहे ना त्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्याकरता ते लोणी पाहिजे, हे सगळं साठवून ठेव म्हटले. हरकत नाही. त्या गवळणीने ती लोणी साठवायला सुरुवात केली, पण साठवत असताना त्या गवळणीला तिच्या मनामध्ये एक लोभ निर्माण झाला आणि ती गवळण विचार करायला लागली, हे लोणी साठवायचं, आता विकू नको म्हणतोय, याचा अर्थ विकायला गेलं तर यांना हिशोब द्यावा लागतो, विकू नको म्हणून सांगितलंय, बरोबर आहे. पण या गवळणीने काय केलं, ते लोणी जे आहे ते लोणी साठवलं, पण ते सगळं साठवलेलं लोणी गुपचूप शेजारणीच्या घरी चोरून नेऊन ठेवलं गुपचूप. तिने विचार केला की कधीतरी मग 2-4 दिवसांनी भेटल्यानंतर जर त्यांनी विचारलं तर काय झालं, अमुक झालं तमुक झालं, काहीतरी सांगावं, आणि ते लोणी विकायचं आणि त्याचे पैसे स्वतःला घ्यायचे. हे बाहेरच्या मार्गाने केलेला कारभार. तिनं काय केलं, ती साठवून मग घरात ठेवलं तर कळेल, घरात ठेवलं तर नवऱ्याला कळेल कुठं आहे ते लोणी, घरात कळलं तर ते लोणी सापडलं तर ते विकेल आणि ते विकलेले पैसे त्यांनाच जातील, आपल्याला काय आहे. मग पैसे काढायचे कसे, काहीही काम न करता पैसे कसे काढायचे हे फक्त यांच्याकडनं शिकावं, कसं असतं ते सांगता येत नाही, ते पैसे कसे काढतात सांगता येत नाही. अहो एका घरामध्ये त्या बाईनी साठवलेले पैसे कधी कळाले माहिती आहे का, ते मोदींनी नोटाबंदी केल्यावर कळाले, तोपर्यंत कळालेच नाहीत. आणि काय मग त्या बायांच्या मुखातले शब्द, ह्याला बरं आत्ता सुचलं मोदी साहेबांना, काय निघायला लागले, एक एक नोटा निघायला लागल्या महाराज. अगदी आपली कमाई त्यांची कमाई बरोबर झाली होती. एखाद्या वेळेस नोट एखादी जास्त त्यांची, कुठून येत होते, कसे काढत होते कळत नव्हते. बाजाराला 1000 रुपये मागायचे तो 500 बाजार करता येतो हे तेव्हा कळालं, तोपर्यंत आपल्यालाही माहित नाही. काढणं, साठवणं, दिलेल्या याच्यातून 10-5 रुपये काढून घेणं, ठेवणं, हे त्यांना चांगलं जमतं. या गवळणीने काय केलं, ते लोणी सगळं गोळा केलं आणि ते सगळंच्या सगळं लोणी
एका मडक्यामध्ये भरलं आणि शेजारणीकडे नेऊन ठेवलं आणि सांगितलं, हे बघ, हे मडकं मी तुझ्याकडे ठेवते, गुपचूप ठेवलंय, कुणाला सांगू नको, तुझ्याकडे ठेवलं, एवढं लक्षात ठेव, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी तुला मागायला येईल, काही सांगू नको, कुणाला बोलू नको, बरं का, बोलू नको म्हटले. तिने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, कारण तीही त्याच स्वभावाची होती, काय हरकत नाही म्हटले. गोपाळांचा सर्वे चालू होता, कोणाच्या घरी चोरी करायची, सर्वे चालू होता. तेवढ्यामध्ये एक गोपाळ धावत आला आणि सांगायला लागला, कृष्णा एक गंमत बघितली म्हटले मी. म्हटले काय? अरे एका गवळणीच्या घरामध्ये एक चांगलं लोण्याचं मडकं ठेवलेलं दिसलं म्हटले. असं? मग काय त्याच्यात गंमत आहे? नाही नाही, ते मडकं तिचं नाही, तिच्या शेजारणीनं गुपचूप आणून ठेवलेलं बघितलं. भगवान म्हटले मग तसलंच चोरायचं पहिल्यांदा. भगवान म्हटले तसलं अगोदर घ्यायचं, अगोदर स्वतः हे असा कोण घोटाळा करताय का नाही त्यांचं अगोदर काढायचं, तसलं चोरायचं म्हटले अगोदर. मग कधी चोरायचं कृष्णा, कधी जायचं, कधी? आजची रात्र काय कामाची आहे म्हटले आपल्याला, आज रात्री हाच कार्यक्रम. भगवंतांनी सगळ्यांना गोळा केलं, सगळे गोपाळ गोळा झाले. रात्रीच्या वेळेला त्या गवळणीच्या घरी शेजारणी जी होती ना, जिच्या घरी लोण्याचं ठेवलेलं मडकं होतं, तिच्या घरी गेले आणि रात्रीच्या वेळेला गेले, अलगद पद्धतीने दरवाजा उघडला, आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याबरोबर ते मडकं कुठं ठेवलेलं होतं ते माहीतच होतं. त्या मडक्याच्या जवळ गेले आणि त्या मडक्यातलं लोणी मग खायला सुरुवात केली, सगळ्या गोपाळांना द्यायला सुरुवात केली. अहो महाराज, एकाच वेळेस इतकं लोणी बघितल्यानंतर जे गोपाळांनी पुंडलिक नाही, काही नाही केलं त्यांनी, कशाला पुंडलिक लागतं असल्याला, जे सुरू केलं मग ज्याला जसं जमेल तसं, ज्याचा हात जाईल, एकदमच 10 हात एकदम त्या मडक्यात टाकायचे, एकदम घ्यायचे, इकडून खा तिकडून खा, सगळं चालू आहे. सगळं ते लोणी मडक्यातलं संपून टाकलं. भगवान परमात्मा सगळ्याला घेऊन घराच्या बाहेर पळून गेले. सगळ्याला घेऊन पळून गेल्याबरोबर दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. 2-3 दिवसानंतर ती शेजारणीची जी गवळण होती, जिथं हे मडकं होतं, ती मडकं घेण्याकरता म्हणून आली. अगं, मी तुझ्याकडे एक ठेवलेलं आहे बघ लोण्याचं मडकं. ती म्हटली हो आहे, आत्या घरात त्या कपाटात ठेवलंय, तू तुझ्या हाताने जिथं ठेवलं तिथंच आहे म्हटली, तू काळजी करू नको, तू जिथं हाताने ठेवलं तिथं नक्की तिथं, हो तिथंच आहे. ही आपली सरळ आतल्या घरात गेली, ते कपाट उघडलं आणि कपाट उघडून बघते तर त्यामध्ये मडक्यामध्ये थोडंसुद्धा लोणी नाही, सगळं मडकं रिकामं केलेलं बघितलं. आणि मग त्या गवळणीनं बोलायला सुरुवात केली, काय गं म्हटले, याच्यातलं दही कुठं गेलं म्हटले, कुठे गेलं याच्यातलं दही म्हटले, याच्यातलं लोणी कुठं गेलं, इथं दुसरीकडे ठेवलेलं होतं, आणखीन काय ठेवलेली होती, सगळी ती भांडी होती, कुठे गेली सगळी, काहीच नाही, सगळी रिकामी झालेली आहेत. त्या गवळणीने सांगितलं, हे बघ मला काही माहीत नाही, तू जसं ठेवलं तसंच कपाट लागलेलं आहे, अजिबात मी त्याला हात लावला नाही, विश्वास बसेल का? हिनं सांगितलं, अगं असं काय करते, खाल्लं तर खाल्लं म्हण ग, पण असं खोटं बोलू नको, काय तुला मी देऊन टाकलं असं समजेल, खाल्लं तर खाल्लं म्हण, पण असं खोटं बोलू नको. त्या गवळणीने सांगितलं, खरं सांगते, मला काय करायचं आहे, माझ्या घरात काही लोणी कमी आहे का म्हटले, आणि मी कशाला खायला जाईल ग, अजिबात नाही म्हटले. काय झालंय कोणास ठाऊक. या गवळणीने विचार केला, काय करावं आता, कालवा करावा, गोंधळ करावा, मोठमोठ्याने गोंधळ करावा तर नवऱ्याला कळतंय. कशी गंमत झाली बघा हिची, मोठ्याने गोंधळ करावा तर नवऱ्याला कळणार आहे, आणि नवऱ्याला कळालं तर आपलं सगळं काय आहे ते भांडं फुटून जाणार आहे. मग काय करावं, ती गवळण गप्प बसली, कळेना काय करावं. आणि गवळण मनातल्या मनात म्हणली, जाऊ दे आता, कृष्णार्पण. भगवान म्हटले, पोचलं, काळजी करू नको म्हटले, पोचलंय म्हटले, कृष्णार्पण असं म्हटलं. भगवंतानी ते पोचलं म्हणून स्वीकारलं. नामा म्हणे ऐसा वैकुंठ नायक, दावीत कौतुक नाना परी. नामदेव यांनी बाळक्रीडेमध्ये वर्णन केलं की भगवान परमात्मा अशा पद्धतीची कौतुकं दाखवायला लागला. भगवंतांनी या चोरी कर्माच्या लीला सुरू केल्या. भगवान चोरी करण्याकरता घरातून बाहेर पडायला लागलेले होते. गोपाळांना आनंद होत होता. आज दही दूध रोज मिळतंय, लोणी मिळतंय. आता गोपाळाला चिंता राहिली नाही. का? भूक लागली की फक्त म्हणायचं कृष्णा, असं म्हटलं की कुठलं तरी कीर्तन काढतोयच कृष्ण, असं नाही, फक्त असं म्हणायचं, भक्त भगवंताकडे बघायचं म्हणायचं. भूक लागली म्हटलं, भगवान व्यवस्था करतात, बाळकृष्ण व्यवस्था करतोय. सगळं आनंदाने चाललेलं होतं. यशोदा मैयाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण. गोकुळामध्ये ही चोरी झाली, पहिली चोरी झालेली चर्चा ही गवळण जरी म्हणत असली की सांगावं कसं, पण हिनं थोडी हळूहळू पुटपुटायला सुरुवात केली. मी ठेवलं होतं ग तुझ्याकडे, असं कसं काय झालं. तिनं दुसरीला, तिनं तिसरीला, तिनं चौथीला, अशी करता करता हिच्या घरी चोरी झाली. ही पहिली घटना सगळ्या गोकुळाच्या कानामध्ये गेली. विश्वास बसे ना, आतापर्यंत कधीच चोरी झाली नाही. गोकुळ या शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळामधला असा की कधीही चोरी न झालेलं ते गोकुळ, आणि आज मात्र चोरी झाली.
नाही नाही, तुझा काहीतरी भ्रम होतोय. एकमेकाला बोलायला सुरुवात केली. भगवंतांनी विचार केला, आता सध्या जर गावात चोरीची जरा चर्चा असेल तर 2 दिवस गावात न गेलेलं बरं. जर असेल तर जरा न गेलेलं बरं. न जाणो कुठं आपला पुरावा राहिला असला तर घोटाळा नको म्हटलं. भगवान घरातच थांबले. घरात थांबले. दुपारची वेळ होती. घरामध्ये बसलेले. घरातून थोडंसं बाहेर आले. अंगणामध्ये खेळत होते. एकटेच खेळत होते. त्या गावामध्ये एक फळं विकणारी एक स्त्री टोपल्यामध्ये वेगवेगळी फळं घेतलेली. सफरचंद असेल, चिक्कू असेल, डाळिंब असेल, आंबे असतील, वेगवेगळी फळं घेतली. मोठमोठ्याने ओरडत निघालेली होती. फळे घ्या, फळं घ्या, फळं घ्या, मोठमोठ्याने ओरडत निघालेली होती. ओरडत ओरडत नेमकं नंदबाबाच्या दारापुढंच येऊन थांबली आणि मोठ्याने ओरडायला लागली, आहे का कोण फळं घेणारं? फळं घ्या. भर दुपारची वेळ होती. भगवंताच्या कानावर हे शब्द पडले. फळं म्हणून शब्द कानावर पडल्याबरोबर भगवंतांनी विचार केला, आपण आपल्या घरात काय बाहेरच्या घरात काय दही दूधच खातोय, ही फळं कसली असतात बघावं तरी म्हटले. कसली आहेत फळं ती तरी पाहावी म्हटलं. आणि विकाय कोणतरी मोठ्याने ओरडायला लागले बाहेर, काय आहेत फळं बघावी. म्हणून भगवान घराच्या बाहेर येतात. बाहेर येतात तर ती गवळण एका कडेला अशी भर उन्हामध्ये आपल्या दरवाजाच्या लांब बाहेर बसलेली ती गवळण बघितली. ती हातामध्ये ती टोपली घेऊन अशी खाली बसलेली होती. फळं घ्या म्हणून मोठमोठ्याने ओरडत होती. भगवान परमात्मा लांबून त्या गवळणीकडे बघतात. त्या गवळणीने भगवंताकडे बघितलं. त्या स्त्रीने भगवंताकडे बघितलं. फळ विकणारी बाई भगवंताकडे बघते आहे. भगवान त्या बाईकडे बघतायत. फळं घ्या म्हणून मोठमोठ्याने ओरडते आहे. आणि भगवंताकडे पाहिल्याबरोबर एकदम अंतःकरणाला आल्हाद झालेला. ती ऐकून होती. दुसऱ्या गावातली असल्यामुळे तिनं आत्तापर्यंत कधी भगवंताला पाहिलेलं नव्हतं. फळं विकण्याच्या दृष्टीने गोकुळात आलेली होती आणि तिनं बाळकृष्णाला लांबून बघितल्याबरोबर अंतःकरण तिचं आल्हाददायक झालं. आनंद तिच्या अंतःकरणामध्ये झाला. तिनं सहज म्हणून भगवंताला असा हात केला. हात केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे धावत दुरू करत तिच्याजवळ गेले. तिच्याजवळ गेल्यानंतर ती भगवंताकडे पाहते. भगवान तिच्याकडे बघून त्या टोपलीत त्या सगळ्या फळांकडे बघतोय. आणि फळांकडे बघितल्यानंतर एकदम त्या गोपिकेने त्या फळं विकणाऱ्या स्त्रीने भगवंताकडे बघितलं आणि विचारलं, का रे फळं घ्यायची का? तुला फळं बघायची काय घ्यायची का? भगवंतांनी अशीच मान डोलावली. फळं घ्यायची का म्हटलं की मान डोलावली. अशी मान डोलावल्याबरोबर त्याला पुन्हा आनंद झाला. पण नेमकं ती फळं घ्यायची म्हणून मान डोलावली आहे. भगवंताकडे बघते. काय होतंय तिला कळत नव्हतं. तिनं पटदिशी आपली ती फळाची टोपली उचललं, डोक्यावर घेतलं आणि पुन्हा चालायला लागली. भगवंताला कळे ना. भगवान म्हणायला लागले, काय प्रकार आहे? मला फळं घ्यायची काय विचारते. मी होय म्हटल्यानंतर मला एकही फळ न देता निघाली. भगवंतांनी हाक मारली. थांब म्हटले. फळं घ्यायचं का म्हणून विचारते आणि असंच निघाली. म्हटले मला फळं दे ना. म्हटले मला ते आंबा आहे ना तो आंबा दे. मला ते डाळिंब आहे ना ते डाळिंब दे. मला दे, सगळी फळं दे. त्या गवळणीनं भगवंताकडे बघितलं आणि सांगितलं, सगळी फळं बघायची पाहिजे तुला? हो. सगळी फळं देऊ म्हणतो? हो. अरे फळं मागतो बरोबर आहे, पण याची किंमत मोजावी लागेल ना. याला काहीतरी द्यावं लागेल ना. मूल्य आहे ना, याला काहीतरी मूल्य द्यावं लागेल, काहीतरी किंमत द्यावी लागेल ना, काहीतरी पैसे द्यावे लागेल. याला काहीतरी दिल्याशिवाय हे फळं देता येत नाही. भगवंतानी अगदी निरागसपणे विचारलं, हे मूल्य देणं म्हणजे नेमकं काय असतं? ते म्हटले, हे बघ, मी तुला फळं देणार, या बदल्यामध्ये तू मला काहीतरी देणं, याला मूल्य असं म्हटलं जातं. भगवान त्या गवळणीकडे बघून सांगतात, असं कसं काय? म्हटले, मी घरामध्ये माझ्या आईला रोज जेवायला मागतो, पण आईने कधी म्हटलं नाही मला मूल्य दे. मी आईला मागतो जेवायला, मी पाणी मागतो, जेवायला मागतो, तिनं कधी म्हटलं नाही. आणि तू कशी काय मागायला लागली? तिने सांगितलं, हे बघ, हे बोलणं तुझं नाटकी सोड, पण मला काहीतरी दिल्याशिवाय मी ही फळं विकणारी आहे, मी असं देणार नाही म्हटले. भगवान विचार करायला लागले, काय करावं, हिला काहीतरी द्यावं लागणार आहे. भगवान असे लगेच धावत घरामध्ये जातात. धावत घरामध्ये जातात. बाहेर अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये काही अशी मोठमोठी पोती ठेवलेली असतात. त्याच्यामध्ये काही ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, वेगवेगळं. एका त्या ज्वारीच्या त्या पोत्यामध्ये असा हात घालतात आणि अशी बजकभर असणारी ती ज्वारी अशी त्या आपल्या मुठीमध्ये घेतात आणि पळतच यायला लागतात. ते पळत येत असताना त्याच्यातले ज्वारीचे कण असे खाली दाणे खाली पडत होते. भगवान काही बघत नव्हते, तिला द्यायचं आहे ना, आणि असं करत करत तिच्या जवळ आले. 4-5 दाणे काहीतरी हातामध्ये होते. 4-5 दाणे हातामध्ये होते आणि तिने सांगितलं, हे बघ घे म्हटले. आणि घे म्हणून तिच्या हातामध्ये टाकलं तर एकच दाणा तिच्या हातात पडलेला होता. तिच्या हातामध्ये एकच दाणा पडला आणि भगवान म्हणायला लागले, हे बघ, तुला काहीतरी पाहिजे ना, हे एक जे आहे ना हे घे मूल्य आणि मला सगळी फळं देऊन टाक. बरं, मला सगळी फळं देऊन टाक.
भगवंताच्या त्या बोलण्याला त्या गवळणीच्या अंतःकरणामध्ये भावविभोरता आल्यामुळे त्या गवळणीने काय केलं, त्या आपल्या टोपलीतली सगळीच्या सगळी फळं अशी गोळा केली आणि भगवंताच्या हातामध्ये द्यायला सुरुवात केली. भक्तिशास्त्रांनी फार गोड वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा ज्याच्या मुठीमध्ये मुठभर धान्य होतं, त्या धान्यातले सगळे ते दाणे एक एक पडत होते. एक दाणा फक्त शिल्लक राहिला आणि तोच त्या फळं विकणाऱ्या बाईच्या अंगावर किंवा हातामध्ये टाकला. पण इथं फळं घेताना मात्र टोपलीतल्या सगळीच्या सगळी फळं एवढ्या 2 हातामध्ये सगळी पुरून घेतली. फळं हातामध्ये ठेवून घेतली. त्या फळं विकणाऱ्या बाईला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. तो दाणा असा खाली टाकला आणि तोच जी ज्वारीचा दाणा आहे त्या टोपलीमध्ये पडलेला, ती टोपली त्या बाईने अशी डोक्यावर घेतली, काही विचार केला नाही. फळं घेऊन भगवान परमात्मा आतमध्ये जातात. ती टोपली घेऊन बाई अशी बाहेर माघारी जाते. एका तळ्याच्या काठावर बसते. बसून विचार करते की आपण आता काय फळं विकलेली आहेत, दिलेली आहेत, पण आपल्याला या बदल्यात काहीच मिळालं नाही. घरी गेल्यानंतर काय सांगायचं हे विचार करण्याकरता म्हणून डोक्यावरची टोपली अशी खाली ठेवते. गंमत अशी झाली, सांगितलं जातं की भगवंतांनी आपल्या हातातून ज्वारीचा एक टाकलेल्या दाण्याचे त्या टोपलीमध्ये टोपलं भरून रत्न झालेली त्या बाईनी बघितली. टोपली भरून रत्न झालेली बघितली. रत्न बघितल्यानंतर त्या बाईला कळेना. फळं विकणाऱ्या बाईचा देहभाव हरपून गेला आणि मग भक्तिशास्त्राने असं वर्णन केलंय, त्या बाईने ती सगळीच्या सगळी रत्न जवळ असलेल्या पाण्यामध्ये टाकून दिली आणि ती बाई जी जंगलामध्ये गेली आणि ध्यानाला बसली, ती पुन्हा बाई म्हणून फळं विकण्याकरता गोकुळात कधी आली नाही. एकदा भगवंताची दृष्टी पडल्याबरोबर अंतःकरणाने ठाव घेतला आणि मग ती म्हणून राहिली नाही, भगवत स्वरूपाला प्राप्त झाली. भगवंतांनी अशी आध्यात्मिक लीला सुद्धा गोकुळामध्ये करायला सुरुवात केली. कधी चोरीच्या लीला भगवान परमात्मा करतात, कधी कोणाला साक्षात्काराच्या दृष्टीने काही लीला करतात. 2 दिवस निघून गेले. पुन्हा सगळे गोपाळ जमा झाले. भगवंताला म्हणायला लागले, कृष्णा 2 दिवस काही बाहेर आलाच नाही म्हटले तू. आम्ही वाट बघतोय, आज येईल मग येईल म्हणून वाट बघतोय म्हटले, तू काही आलाच नाही. भगवंतांनी सांगितलं, बाहेरचं वातावरण शांत झालंय का? बाहेरचं वातावरण शांत झालंय का? झालंय म्हटले. काही नाही, आता सगळं निवांत आहे. असं मग काही हरकत नाही म्हटले. चला म्हटले, मग आज रात्री आणखीन एकदा चोरी करायला निघायचं आहे. निघाले म्हटले. आज कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी चोरी करायची, कोणाच्या घरचं चोरायचं म्हटले. एक काम करू म्हटले. काय? हे चोरी झाली गोंधळ कुणी केला म्हटले? कुणी केला? जिच्या घरी हिनं चोरून ठेवलं होतं ना, तिनं केला म्हटले. जिच्या घरी ठेवलं होतं तिनं. भगवान म्हटले, पहिल्यांदा आपण चोरी केली. कुणाची केली? जिनं चोरून ठेवलं तिची केली. आता चोरी कोणाची करायची? जिच्या घरी ठेवलं तिची करायची म्हटले. तिनं साथ दिली की नाही हिला, तिच्या घरची चोरी करायची. भगवान रात्रीच्या वेळेला तिच्या घरी गेले. पण चोरी करताना भगवंतांनी काय गंमत केली बघा. हिनं सगळीकडे कालवा केला होता, चोरी झाली आहे म्हणून कालवा केला होता. भगवान तिच्या घरी जातात. रात्रीच्या वेळेला गोपाळांना घेऊन जातात. नामदेव यांनी फार गोड वर्णन केलंय. सगळे गोपाळ आतमध्ये भगवंताच्या बरोबर जातात. तिनं तिच्या घरामध्ये ठेवलेली लोण्याची दह्या दुधाची जी मडकी आहेत, ती मडकी सगळी भगवान परमात्मा त्या कपाटातून बाहेर काढतात. ज्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने गोपाळांना सांगितलं, खाऊन घ्या. सगळेजण खाऊन घेतलं. सगळं खाऊन झालं. हात असे उष्टे राहिलेले होते. खाताना काही नीट खातात काय गोपाळ? सगळे हाताला लागलेलं होतं. तेवढ्यात एका गोपाळीने सांगितलं, कृष्णा या हाताचं काय करायचं म्हटले. हे हात सगळे असे उष्टे लागलेले आहेत ना, काय करायचं? भगवंतांनी सांगितलं, ते सगळे माझ्या हाताला पुसा, सगळे माझ्या हाताला पुसा. सगळ्या गोपाळांनी असे हात पुसले आणि त्यांनी विचारलं, अरे कृष्ण तू काय करणार? तुम्ही गप्प बसा म्हटले. भगवान आतमध्ये गेले आणि जी गवळण झोपलेली होती का नाही, सून असलेली गवळण, तिच्या तोंडाला लावून टाकलं भगवंतांनी. असं इकडं अगदी व्यवस्थित पद्धतीने. खाल्ल्यानंतर कसं दिसतं का नाही आपलं, खाल्ल्यावर कसं लोणी दिसतं, अगदी जिथल्या तिथं असं व्यवस्थित पद्धतीने इथं बरोबर लावून टाकलं. हात असा आहे तर भगवान परमात्म्याने इथं पुसला असा दिसावं ना, ते चोरून खाल्लेलं आहे ते. सगळं झालं. भगवान परमात्मा रात्रीच्या वेळेला निघून गेले. सकाळ झाली. सासू असणारी गवळण जागी झालेली होती. तिनं बघितलं ते कपाट उघडा आहे. तिने विचार केला, अरे काय झालंय बघा. मडकं सगळे एकदम रिकामी झालेली आहेत. लोणी खाल्लं म्हटले, चोरी झालेलं आहे. दह्याची चोरी झाली आहे, लोण्याची चोरी झाली आहे. कोणी चोरलं बघा इकडं. तेवढ्यात जागी झाली जी गवळण सोनू होती ना, गोंधळ घालणारी, ती जागी झाली आणि ती म्हणायला लागली, बघा मामी, मी म्हणत होते आपल्या घरात कोणीतरी येतंय. त्या सासूनं तिच्याकडे बघितलं. ती म्हणायला लागली, कुणीतरी येतं. आता मला कळायला लागलं की रात्री मला लवकर का झोप म्हणते तू. आता माझ्या लक्षात आलं, मी झोपल्यावर तू ही उद्योग करते का. तर गवळणीला काही कळेना. तिने विचारलं, काय उद्योग? काय म्हणले?
जरा एवढं तरी लक्षात घ्यावं, चोरून खायचं ते खायचं, पण खाल्ल्यावर तोंड धुवावं एवढं तरी कळू नये. गवळणीने विचारलं, असं काय? बघ म्हटले नीट आरशात. आरशात बघितलं तर हे लागलेलं सगळं. तिनं सांगितलं, आई खरंच मामी, मी अजिबात. कशाला आता पुरावा? हातच्या काकणाला आरसा कशाला? हा, इथं पुरावा दिसायला लागला आणि तू लागली मी खाल्लं नाही म्हणायला. गवळणीवरच आळा आणून टाकला. आता मात्र सगळ्या गवळणी विचार करायला लागल्या, आता काय करावं. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या. आपल्या घराने चोरी तर व्हायला लागली आहे आणि चोर तर सापडत नाही. चोरी तर होते, चोर तर सापडत नाही. चोरी कोण करतं हे काही कळे ना. काय करायचं? एकनाथ महाराजांनी फार गोड बाळ क्रीडा सांगितली. आता सगळ्या गवळणींनी ठरवलं, एक काम करू म्हटले. मिळती गवळणी, सगळ्या गवळणी मिळाल्या. काय करायचं? एक काम करू म्हटले, रात्रीच्या वेळेला जागच राहायचं म्हटले. आता कसा येतोय तो बरोबर कळेल म्हटले. मिळती गवळणी दारवंठा बैसती, धरू आता निश्चिती घरामध्ये. एकनाथ महाराज वर्णन करतात, मिळती गवळणी दारवंठा बैसती, धरू आता निश्चिती घरामध्ये. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि सांगितलं, एक काम करू म्हटले, आता आपापल्या घरामध्ये जाग राहू म्हटल्या. जाग राहू, दारवंठा बैसती, दरवाजातच बसू म्हटले. दरवाजातच बसू. कुठून येतोय कसा येतोय कळेल ना म्हटले, दरवाजात बसायचं. गवळींनी सांगितलं, काही हरकत नाही. जिथे प्रत्येकाने आपापल्या दरवाजात बसायचं, झोपायचंच नाही म्हटले. काय होईल ते होईल, आज रात्री त्याला पकडायचं म्हणजे पकडायचं. सगळ्या गवळणी एक आपापल्या दरवाजामध्ये बसल्या. याच्या आध्यात्मिक अर्थ सांगू. मिळती गवळणी दारवंठा बैसती, धरू आता निश्चिती घरामध्ये. दारवंठा बैसती, गवळणी मिळती आणि धरू आता निश्चिती. आपल्याला याला पकडायचं आहे म्हणजे भगवंताला प्राप्त करायचं आहे. तर गवळणी म्हणतात दारवंटा बैसू म्हणजे दरवाजात बसलं पाहिजे. भगवान भेटायचं असेल तर दरवाजात बसलं पाहिजे. दरवाजा या शब्दाचा अर्थ आहे साधनात बसलं पाहिजे. देवाची द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. देव भेटायचं आहे ना, दरवाजात आपण आलो पाहिजे. दरवाजा म्हणजे काय? साधनात आपण आलं पाहिजे. साधनाचा स्वीकार केल्याशिवाय देवरूपी साध्य सिद्ध होणार नाही. असा सरळ सरळ याचा आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. घरामध्ये येणार आहे, हा या घरामध्ये येणार आहे, याला पकडायचं आहे तर दरवाजामध्ये आपण बसलं पाहिजे, साधनामध्ये आलं पाहिजे. ते साधन वेगवेगळं सांगितलं जातं. कर्म नावाचं साधन असो, ज्ञान नावाचं साधन असो, योग नावाचं साधन असो किंवा नाम नावाचं साधन असो. कुणी कर्म नावाच्या साधनामध्ये त्या कर्म नावाच्या दरवाजामध्ये बसलं, कुणी ज्ञान नावाच्या दरवाजामध्ये बसलं, कुणी योग नावाच्या दरवाजामध्ये बसलं, तर कुणी नाम नावाच्या दरवाजामध्ये बसलं. दरवाजा घेतला, साधनाचा स्वीकार केला. कर्माचा स्वीकार करणारा एक वर्ग आहे, ज्ञानाचा स्वीकार करणारा एक वर्ग आहे, योगाचा स्वीकार करणारा एक वर्ग आहे आणि नामाचा स्वीकार करणारा एक वर्ग आहे. गवळणींनी सांगितलं, चला बसू म्हटले. मिळती, आवाज कमी करा. मिळती गवळणी दारवंटा बैसती, धरू आता निश्चिती घरामध्ये. सगळ्या गवळणी दरवाजात बसलेला. रात्र झाली. रात्र झाल्याबरोबर सगळे गोपाळ कृष्णाकडे गेले. कृष्णा म्हटले, काय? आजचा चोरी करायचा कार्यक्रम रद्द. म्हटले, का? माहीत नाही का तुला? म्हटले, काही माहीत नाही, महत्वाची बातमी घेऊन आलोय म्हटले आम्ही. झालंय काय? काही नाही, आपण गवळणींच्या घरी चोरी करायला जायचं म्हणतोय, पण त्या गवळणी दरवाजातच बसलेले आहेत. गवळणीच दरवाजात बसलेले आहेत म्हटले. बरं मग आता बसल्यानंतर मग कशी चोरी होणार म्हटले. भगवंतांनी सांगितलं, आता एक काम करा. काय? सगळे मिळून एका घरात जायचं नाही, प्रत्येकाने आपापली घरं निवडा म्हटले. आता एकत्रित चोरी नाही, आता सेपरेट चोरी म्हटले. चला सगळेजण तिकडे तिकडं. ते सगळे म्हणले, गोपकृष्ण आपण तुझ्याशिवाय आमचं काही धाडस होत नाही, तू असला तरच जमतंय, आमचं काही धाडस होत नाही. भगवान म्हटले, प्रयत्न करा. नाही जमत नाही. बरं एक काम करा, तुम्ही कुठंतरी लपून बसा, मी कसा प्रयत्न करतो ते बघा. म्हटले, काही हरकत नाही. झालं. भगवान रात्रीच्या वेळेला गल्लीतून फिरायला लागले. नेमकं एका गवळणीच्या जवळ जावं. ती गवळण अशी दरवाज्यातच बसली. तिनं बघितलं ही यायला लागलेला. ते म्हटले, नंदाचंच आलं इकडं, हाच आहे का काय चोर म्हटले. मग तिच्या मनात शंका आली. भगवान तिच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर म्हणाले, काय मावशी बरं आहे का? किती गोड बोलणं आहे बघा ह्याचं. मग तिनं सांगितलं, बरं आहे बाबा कृष्णा, बरं चाललंय. नाही पण कसं काय, सगळं व्यवस्थित आहे ना? हो व्यवस्थित सगळं चाललंय, सगळं चांगलं चाललंय. काय म्हणतात मग तुमची पोरं? बघा, हे काय गरज आहे का विचारायची? उगीच आपलं विचारायला सुरुवात केली. आहेत, बरं चाललंय सगळं. हे काय म्हणतात सासूबाई? काय म्हणतात? काय म्हणायच्या? नाही पण मला असं वाटतं की सासूबाई तुम्हाला जरा जास्तच उगीच विनाकारण खवळतात असं वाटतंय म्हटले. ह्यानं मुद्द्याला हात घातला.
बरं काही तुमची चूक नसताना उगीच तुमच्यावर रागवतात. खरं सांगू का मावशी, मी बघतो तुमच्यासारखं घरात कुणीसुद्धा काम करत नाही. ह्यानं टाकला खडा पाहिला. तुमच्यासारखं कुणी घरात काम करत नाही. त्या गवळणीने सांगितलं, कृष्णा खरं सांगू का, मला ओळखणारा तूच आहे बघ, मला ओळखणारा तूच आहे, कोणी ओळखत नाही रे. मी इतकं मरते म्हटले, सासू तर मला चांगलं म्हणतच नाही, पण कमीत कमी नवऱ्यानं तरी म्हणावं की. काय सांगू कृष्णा, यांना सुद्धा माझं कधी चांगलं दिसत नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय म्हटले. खरं तर इतकं काम तुमच्याशिवाय कोणी करत नाही. बरं जाऊ द्या, इथं कशा करता बसला? 2 दिवस झालं आपल्या गावात चोरी होती कृष्णा. असं चोरी होते? हो. मग इथं काय करा? चोराला पकडण्याकरता बसले. कधी येतोय त्याची वाट बघते मी म्हणून बसलेली आहे. कृष्णाने सांगितलं, मावशी नीट लक्ष ठेवा बरं का, कधी येईल कुठून येईल सांगता येत नाही. हा मी इथंच, तुम्ही इथं बसा, मी आतमध्ये बघतो. हा काय हरकत नाही, जा. भगवान आतल्या घरात गेले. जे काही होतं ते सगळा कार्यक्रम व्यवस्थित केला. सगळं काही एकदम व्यवस्थित पुसून पासून सगळे एकदम आले. पुन्हा मुंबऱ्यावर आले आणि बसले. मावशी दिसला का? नाही रे, आणखीन आला नाही. वाट बघा, मी जाऊन येतो. एकनाथ महाराज फार गोड वर्णन करतात. येतो जातो हे न कळे त्याची माव. नाथ महाराज सांगतात, येतो आणि जातो न कळे त्याची माव. हा आलेला चोरी करायला आलाय म्हणून हे कळत नाही गवळणीला, आणि चोरी करून गेलाय हेही गवळणींना कळत नाही. येतो जातो न कळे त्याची माव, वावुगाची हवं धरिताती. उगीच विनाकारण श्रम करत बसल्या, रात्र अख्खी घालवली या गवळणींनी. पण भगवान काही यांच्या हाताला सापडे ना. भगवान यायचा, गोड बोलायचा, आणि गोड बोलण्यामध्ये इतक्या त्या मग्न व्हायच्या की भगवान आतमध्ये कधी गेले आणि चोरी करून कधी बाहेर पडले काही कळायचं नाही. भगवंतांनी बाहेर पडायचं आणि पडल्यानंतर थोडं पुढं जायचं आणि सांगायचं, मावशी मला असं वाटतं की आत जाऊन बघूनच या जरा. पुन्हा काडी टाकून द्यायची. आणि मग ती गवळण आतमध्ये गेल्यानंतर बघायची चोरी झाली. मग त्या गवळणीला वाटायचं, बरोबर आहे, कृष्णाने सांगितलं, नक्की आतून कुणीकडनं तरी येत असेल, पलीकडल्या दरवाजात बसावं. त्या गवळणीला पलीकडल्या दरवाजात बसवायला लावायचं. भगवंतांनी सगळ्या गोपाळांना दाखवलं. कळालं का हे? सुरू कार्यक्रम म्हटले. अशा पद्धतीचा करायचा. गोपाळांनी मग काय एका दरवाजापर्यंत जायचं, गवळणीला गोड बोलायचं, बोलण्याच्या नादामध्ये गुंतवायचं, आतल्या घरामध्ये जायचं, चोरी करायची, बाहेर यायचं. चोर काही सापडे ना. काय करावं? 5 7 12 होऊन या गोळा, बैसती सकाळा टकमक. नाथ महाराज फार गोड वर्णन करतात. गवळणींनी चांगली विचार केला, काय ग एवढं आपण करतो तरी चोरी, आपल्याला चोर सापडत नाही, काय करायचं? असं करू म्हटले, एक काम करू. काय? आपल्यात आता थोडंसं वाटून घेऊ. म्हटले काय वाटून घ्यायचं? आपण 5-5 गवळणी एकत्रित बसू आणि एकाच घराच्या कडनी बसू म्हटले. इकडल्या दरवाजाला एक, तिकडल्या दरवाजाला एक, इकडल्या दरवाजाला एक, तिकडल्या दरवाजाला एक. पूर्वीच्या काळामध्ये असे मोठमोठे वाडे, पूर्वेकडला दरवाजा वेगळा, पश्चिमेकडले दरवाजा वेगळा. आता आपल्या मंदिराला कसे वाडे आहेत, हे दरवाजे आहेत का ना, पूर्वद्वार पश्चिम द्वार, तशी पूर्वीचे असायचे. मग त्या 4-5 दरवाजाला 4-5 अशा गवळणी बसल्या. आणि बसल्यानंतर काय करायला लागल्या? गवळणीने एकमेकाला सांगितलं, बसल्यानंतर एक काम करायचं. म्हटले काय करायचं? नाथ महाराज फार गोड वर्णन करतात. बैसती सकाळ टकमक बघायचं म्हटलं. टकमक बघायला लागल्या. इकडं दिसतंय का बघा, तिकडे दिसतोय का बघा, इकडे दिसतोय का बघा. बघायला लागल्या. सापडे ना. एका जनार्दनी न सापडेची तया. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी न सापडेची तया, योगी ध्याती जया अहर्निशी. नाथ महाराज म्हणतात, या गवळणींना हा भगवान परमात्मा सापडे ना. रात्रभर इकडं तिकडं बघायला लागल्या तरी सापडे ना. एकनाथ महाराज म्हणतात, कसं सापडेल? रात्रंदिवस ध्यान केलं तरी योग्यांना सापडे ना. यांना कसा सापडायचा? रात्रंदिवस ध्यान केलं तरी हा कृष्ण हे सापडे ना. यांना कसा सापडायचा? कोणालाही सापडे ना, कोणालाही हाताला लागे ना. सगळ्या गवळणी मात्र अशा थकल्या, चोऱ्या सुरूच आहेत. त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की म्हणले बहुतेक काय आहे, गावामधून फिरताना या कृष्णाच्या नेतृत्वाखाली सगळे गोपाळ फिरतात म्हटले. एक काम करू म्हटले, कुठंतरी आपण आता तक्रार मांडली पाहिजे, कुठंतरी मांडली पाहिजे. म्हणजे हा कृष्ण तरी काही हाताला सापडत नाही, चोरी नक्की हा करतो एवढा तरी आपल्याला विश्वास आहे. एकदा आपण जाऊन तरी बघू म्हटले, एकदा त्याच्या आईला बोलून तरी बघू. आणि समजा आपण दरडावून बोलल्यानंतर जर त्यानं सांगितलं, हा बरोबर आहे, मीच चोरी करत होतो, माफ करा, इथून पुढं करणार नाही, एवढं जरी झालं तरी बस झालं ना म्हटले. एवढं तरी झालं, बस झालं. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या. नामदेवरायांनी आता बालक्रीडा मांडली. मी मग एकनाथ महाराजांची बालक्रीडा सांगितली, आता नामदेवरायांची ऐका. नामदेवरायांची बालक्रीडा अशी आहे, नामदेवराय म्हणतात सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या. यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे भोवती, यशोदेच्या अंगणात सगळ्या गवळणी मिळाल्या. सांगाती गाराने नानापरी.
सगळ्या गारानं सांगायला लागले, अगं यशोदे काय सांगायचं, तुझ्या मुलांनी म्हटले चोरी केली, म्हटले अमुक केलं तमुक केलं. यशोदेने विचारलं काय केलं ग? पहिली गवळण पुढं आली आणि पहिल्या गवळणीने सांगितलं, तुला काय सांगू म्हटले, गोरस भक्षुनी फोडितो भाजन, गोकुळ सोडून जाऊ असे वाटे. अगं काय सांगायचं, आमच्या घरामध्ये चोरायला येतो, आमच्या घरामध्ये चोरी करायला येतो. यशोदा म्हटली, चोरी करायला येतो माझा कृष्ण? हो, तुझाच काना चोरी करायला येतो. बरं मी त्याच्या पुढचं ऐक म्हटले, दही दूध त्या मडक्यातलं चोरतो आणि चोरून झाल्यानंतर ते मडकं फोडून टाकतो ग, काय करावं याला? कमीत कमी मडकं तरी ठेवावं का नाही? तसं यानं फोडून टाकलं म्हटले मडकं, काय होत असेल? एकतर दह्याचा नाश झाला ती झाला, मडक्याचाही नाश झाला. मला आता ते मडकं का फोडतात, मडकं म्हणजे काय हे सगळं मी पुढं सांगेन, पण लीला म्हणून ऐका फक्त. हा येतो त्यातलं दही दूध खातो आणि ते रिकामं मडकं फोडून जातो. म्हटले तुला सांगू का यशोदाय, मला तर असं व्हायला लागले, रोज घरामध्ये सासू आणि नवरा मलाच बोलत असल्यामुळे मला तर असं वाटायला लागलं ही गोकुळ सोडून जावं, गोकुळ सोडून जावं असं वाटायला लागलं. भगवान असं म्हणत बघत होते, अरे अरे इतका राग आलाय माझा. बरं 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 ठीक आहे, तुझ्या घरची चोरी आजपासून रद्द, जाऊ दे, इतकं तुला त्रास नको म्हटले. भगवान जरा विचार करतात, आजूबाजूला गोपाळांना सांगतात, लक्षात आहे ना गवळण? हो लक्षात आहे, हिच्या घरी चोरायला जायचं नाही, इतका त्रास द्यायचा नाही. इतकं जर ती म्हणायला लागली गोकुळ सोडून जावं असं वाटायला लागली आणि ती गेली तर आपल्याला भक्तिप्रेम कसं म्हणायचं, जायचं नाही, सगळं ठीक आहे. दुसरी गवळण पुढं आली आणि दुसऱ्या गवळणीने सांगितलं, यशोदे तुला सांगते आता ऐक म्हटले, तुझा पोरगा काय आहे कसा आहे तुला वाटत असेल, पण मी तुला आता सांगते ऐक म्हटले. एक गोपी म्हणे माझ्या घरी येशी, तुझ्या कृष्णाला सांग माझ्या घरी ये म्हणा चोरी करायला, माझ्या घरी ये, मग मी त्याला दाखवते बांधीन खंबाशी तुझं लागी. मी त्याला खंबालाच मानते म्हटले, तो इतक्या ह्या साध्या साध्या गवळणी आहेत, यांना त्रास देतो, माझ्या घरी ये म्हणा, माझ्या घरी येऊन दाखव, माझी चोरी करून दाखव, मी त्याला बघ कसे बांधून टाकते, मग तर तुला विश्वास बसेल ना. भगवान असे बघत होते, अरे मला बांधणारी यशोदेशी ऐशी सांगोनी गारानी चालिल्या कामिनी ग्रहाप्रती, सगळे सांगितलं आणि निघाल्याबरोबर सगळ्या गवळणी निघाल्या. यशोदेला वाईट वाटायला लागलं, आपल्या पोराच्या तक्रारी घेऊन गवळणी घरामध्ये आलेले आहेत म्हणून यशोदा असा लहान तोंड करून म्हणायला लागली, काय हे कृष्णा काय हे केलं, असं करू नको, इतकी गारानी घरामध्ये येणं चांगलं नाही रे, असं म्हणून दुःखी कष्टी झालेली यशोदा आतमध्ये गेली. यशोदा आतमध्ये गेली, गवळणींनी गारानी सांगून गवळणी बाहेर गेल्या. भगवंतांनी मीटिंग घेतली, गोपाळांनो या म्हटले, मीटिंग घेतली, भगवान मध्ये होते. सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा बहुतेक आजपासून चोरी बंद का? बंद नाही, आता एक काम करायचं. म्हटले काय? ती जी होती का नाही जास्त रागानं बोलणारी, म्हटले कोण? ती मधली होती ती माहिती आहे का कोणती? एक गोपी म्हणे माझ्या घरी येशी बांधीन खांबाशी तुझं लागी, असं म्हटली का नाही, बांधीन खांबाशी तुझं लागी, माझ्या घरी ये बांधीन खांबाशी अशी म्हटली ना. हो पेंद्या म्हटली, पेंद्या तुला तिचं घर माहिती आहे का? पेंद्या म्हटलं उद्योग काय आहे, ह्यांची घरच पाठ करण्यात उद्योग आहे, दुसरा काय उद्योग आहे, मला सगळं माहिती आहे, घर नंबर मोबाईल नंबर सहित माहिती आहे कृष्णा, काळजी करू नको म्हटले, सगळं माहिती आहे. म्हटले माहिती आहे तुला तिचं घर? हो. भगवान म्हणतात मग ऐक, जी मला बांधीन असं म्हटली का नाही, मला बांधीन असं म्हटली ना, नामा म्हणे गोपी बोलिली बांधीन, नामा म्हणे गोपी बोलिले बांधील, तिजवरी विघ्न करी देव. भगवंतांनी सांगितलं कृष्ण सगळ्याला गोपाळांनो आता तिलाच म्हणले त्रास द्यायचा, जी मला बांधतो म्हटली होती का नाही तिच्याच घरी जायचं, तिचीच फजिती करायची, चोरायचं नाही, आज फजिती करायची म्हटली. आता सगळे गोपाळ म्हटले, कृष्ण आपलं फक्त चोरायचं ठरलं होतं ना. बरोबर आहे, पण कधी कधी आपल्याला फजितीही करायची आहे. सगळे म्हणायला लागले काय फजिती करायची, कशी करायची, कधी करायची? आता वेळ झाली आहे म्हटले, आता वेळ झाली आहे फजिती करण्याकरता. आता उद्या तिच्या घरी जायची. मी बघितलं म्हटले ती बोलताना अशी चांगली तिची विणी झटकत होती का नाही, तिची विणी दिसत होती ना. आता तिच्या विणीतीन तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठच मारू, त्याच्याशिवाय जमणार नाही म्हटले. बघा फजिती कशी आहे, कसं जमणार उद्या बघू म्हटले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण